गेल्या 15 दिवसांपासून अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे राजूर अंबित या रस्त्यावर एक मोठी दरड कोसळल्यानं अंबित गावाला जोडणारा रस्ता बंद झालाय। इतकंच नाही तर गावातील काही घरांचंही या दरडीनं मोठं नुकसान केलंय। सुदैवानं आधीच या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। येथील आदिवासी गावाच्या शेजारील डोंगरावर गुरं चरण्यासाठी गेली असता या डोंगराला 18 किलोमीटर पर्यंत तडे गेल्याचं लक्षात आलंय। त्यामुळे आता हे सर्व गावकरी भयभीत झालेत। सध्या या गावातील 111 पुरुष आणि 92 महिलांचे शिरपुंजे येथील आश्रमशाळेत तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र अजूनही 13 कुटुंबातील सदस्य स्थलांतरित व्हायला तयारच नाहीत। भीती आहेच ना, शेवटी जनावरांची भीती। आज समजा जर एखादं जर पडलंच तर जनावर दडपतील, किंवा जे जनावरांवाला माणूस आहे तिथं तो सुद्धा दडपू शकतो। जवळजवळ आता गाव तर सुना टाकता येत नाही, प्रत्येकाच्या घरात जास्त त्याचा प्रपंच आहे, म्हणजे मग तो प्रपंच टाकूनही जात येत नाही। मग बाकीचे जातात तरुण तिकडे जातात, म्हातारे कोतारे एक अर्धा घराला राखण राहतात। अंबित ह्या नुकसानग्रस्त भागाला जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करत घटनांबद्दल आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे या भागातील 1400 हेक्टर क्षेत्रावर शेती आणि पिकांचं नुकसान झालंय। प्रशासनाकडून त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत। भूवैज्ञानिक विभागाच्या शास्त्रज्ञांना इथे बोलावून डोंगरावर पडलेल्या भेगांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचं राम शिंदेंनी सांगितलंय। हा कडा किती खोलपर्यंत गेलेला आहे, हा कोसळू शकतो का, आणि अशा संदर्भामध्ये लोकांचा जर पुनर्वसन करायची वेळ आली तर पुनर्वसन देखील करावं लागेल। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये देखील आता जिल्हा प्रशासन असेल, आमचं मदत पुनर्वसन विभाग असेल, तो पूर्णतः स्टडी करेल त्याच्यावरती, आणि निश्चित स्वरूपामध्ये जे आवश्यक आहे करणं ते करण्याच्या संदर्भामध्ये शासन काम करेल। जिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांचं आणि शेतीचं नुकसान झालंय, तर अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं ह्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।